स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? बरे आहेत का? तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. चला तर आज मी माझी साडी कलेक्शन दाखवणार आहेत की मी माझी साडी कशी आहे आणि साडीची घडी कशी घालतात ते आज दाखवणार आहे. बघा मी साडीची घडी कशी सोप्या पद्धतीनं घालत आहे. बघा हे ना गुलाबी कलरची साडी आहे आणि याच्यावरचं ब्लाऊज पोपटी कलरचं आहे. जी मी असे घडी घालत आहे. बघा घडी घालून आपण असे वरती ठेवू शकतो आणि आतमध्ये एक बॉक्स तयार होतो आणि त्या बॉक्समध्ये आपण ब्लाऊज किंवा आपली पेटीकोटही त्यामध्ये ठेवू शकतो. खूप सोपी पद्धत आहे. खूप सारे साड्या आहेत बघा माझे असे कपाटामध्ये ठेवले ना, सर्व ते साडी खाली पडायचे म्हणून म्हटले की आज आपण काहीतरी जुगाड करून ते सर्व साड्या आज ठेवूनच कपाटामध्ये ठेवू एकदम व्यवस्थित. म्हणून मी यूट्यूबवरती एक व्हिडिओ बघितला होता साड्यांचा, मग ते व्हिडिओ बघूनच मी आज अशा पद्धतीने साडी घडी करून ठेवत आहे. बघा कपाटामध्ये खूप सोप्यावर खूप छान अशी पद्धत आहे. बघा माझे असे सर्व साड्या कपाटामध्ये बसले आहे. तर आपली कॉटनची तर साडी खूप छान घडी होते याच्यामध्ये आणि खाली जर पडली ना ते अजिबात त्याची घडी वगैरे असं निघणार नाही. कपाटमधून जर खाली पडली तर त्याची घडी ही निघणार नाही. जसे ते तसेच राहते. जेव्हा आपण काढून तेव्हाच ती घडी निघते. बघा तर असे मी असे 4-5 साड्या असे घडी करून ठेवली. और हे माझी 5वी साडी आहे. हे माझी पोपटी कलरची साडी आहे. बघा जी पण असे घडी घालून ठेवता. हे पण साडी खूप छान आहे. घातल्यावरती खूप छान दिसते. असं घडी करून ठेवत आहे. बघा मी जरा काटापदराची साडी त्यामुळे ते सारखं निष्ठत होतं, त्यामुळे मी असं छान असं व्यवस्थित घडी करत आतमध्ये बॉक्समध्ये असे भरून ठेवून घेतले. पेटीकोटही आपल्या बॉक्समध्ये आपण ठेवू शकतो अशा पद्धतीने. चला तर हे दुसरी साडी दाखवत आहे. हे रेड कलरची साडी आहे. हे पण खूप मऊ आहे साडी आहे. अंगावरती खूप झोपून बसत आहे. या साडीची मी खूप छान असे तसेच सगळं सर्व साडी मी असे बॉक्समध्ये घडी करून ठेवत आहे. बघा खूप छान साडी आहे. बघत अजून एक साडी तुम्हाला अशी पूर्ण खोलून दाखवत आहे. ही साडी काठापदराची साडी आहे. या काठापदराची साडी हे पण खूप घसरते. त्याची पण घडी नीट न बसत नव्हते म्हणून मी अजून डबल असं ते घडी करून घेतले. छान असं घडी करून अशाच पद्धतीने मी त्याची ही घडी घालून घेतली. याची पण खूप छान असे घडी बसते. सगळ्या साड्यांची अशा पद्धतीने मी घडी घालून घेतली आहे. बघा हे आहे जांभळा कलरची साडी आहे. याचे पण खूप छान लुक येते घातल्यावरती. पूर्ण साडी आहे असे आहे. पदराला डिझाईन आहे. आतमध्ये छोटे छोटे असे फुलांचे डिझाईन आहे. बघा अशी साडी आहे. या साडीची पण मी अशीच घडी घालून घेत आहे. बघा खूप छान घडी बसते या साडीची. मला तर खूप आवडली. या साडीचा कलर आहे मोरपंखी साडी आहे. बघा ही साडी तर खूप छान आहे. अंगावरती पण खूप झोपून बसते आहे. बघा ही साडी या साडीची पण मी अशीच घडी घालून घेणार आहे. ही पण साडी खूप छान बसते आणि हे
हे साडी आहे राणी कलरची, ती गडी घालून घातली. हे राणी कलरची साडी आहे बघा. या साडीची पण खूप छान असे गडी बसते. असेच गडी करून घेतली मी सर्व साडी. बघा हे आहे माझी नारंगी कलरची साडी. हे पण साडी घातल्यावरती खूप छान असे लुक येत आहे. या साडीची मी असेच घडी घालून घेतले. हे पण साडी खूप छान असे घडी बसते. असं नाही की हे साडी निष्ठते म्हणून, पण या साडीची पण खूप छान असे घडी बसते. आणि त्यामध्ये ब्लाऊज हे आपण ठेवलं ना ते खूप छान असे बसते. या साडीवरचे ब्लाऊज हे मी शिवले ते मी म्हणजे ब्लाऊजचे एकदा तुम्हाला कलेक्शन दाखवते. ब्लाऊज पण खूप छान असे मला पहिल्यांदाच या साडीवरती मी असे डिझाईन केले होते. ब्लाऊजवरती खूप छान असे मला हे आहे बघा पिस्ता कलरची साडी आहे. जे पण असेच घडी घालून घेतले आहे बघा मी अशा पद्धतीने. तर अजून एक साडीचे घडी घालून घेतले. माझ्या मध्ये मध्ये मुलांची बोलण्याची आवाज येत आहे बघा. आणि अजून कण साडीची कशा पद्धतीनं घडी घातली बघा. आपल्या पहिल्या जुन्या काळामध्ये आजी लोक असेच घडी करत होते पहिल्या साड्यांची. हे पण अशा पद्धतीने मी घडी घालून घेतले. अशा पद्धतीने ही घडी घातल्याने तर खूप छान असे साडी बसतात एकावरती एक. अशा पद्धतीने घडी घालून घेतले बघा. याच्यामध्ये हे आपण आतमध्ये ब्लाऊज हे असे बसवू शकतो. आतमध्ये जे बॉक्स तयार होते आतमध्ये असे ब्लाऊज हे आपण ठेवू शकतो. खूप छान असे पद्धत आहे. एका साडीची ते घडी साडी असे घडी घालून घेतले आणि सर्व साड्या असं कपाटमध्ये ठेवून दिले बघा. किती सारे साडे बसले आहेत बघा कपाटमध्ये. कसे वाटले माझे आजचे ब्लॉग.